श्री गणेशाच्या वक्रतुंड अवताराची कथा। एकदा देवांचा राजा इंद्र चुकीनं म्हणाला की फक्त मीच सर्वशक्तिमान आहे। त्याच्या या अभिमानातून आणि मत्सरातून एका राक्षसाचा जन्म झाला, ज्याचे नाव मत्सरासूर होते। मत्सरासुरानं भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वरदान दिले की तुला कोणीही मारू शकणार नाही आणि तू तिन्ही लोकांवर राज्य करशील। शिवाचं वरदान मिळाल्यावर मत्सरासुराचा अहंकार वाढला। त्यानं स्वर्गावर आक्रमण करून इंद्राचा पराभव केला। त्यानंतर त्यानं पृथ्वी आणि पाताळ लोकही जिंकून घेतले। सर्व देव, ऋषी मुनी आणि मानव त्याच्या त्रासानं हैराण झाले। मत्सरासुराची 2 मुलं होती, सुंदरप्रिय आणि विषयप्रिय। हे दोघेही खूप अत्याचार करत असत। मत्सरासुराच्या भयानं सर्व देव दत्तात्रेयांकडे गेले। दत्तात्रेयांनी त्यांना गणेशाची आराधना करण्याचा सल्ला दिला। देवांनी ग या एकाक्षर मंत्राचा जप करून गणपतीला प्रसन्न केले। देवांच्या हाकेला ओ देऊन गणपतीनं वक्रतुंड रूपात अवतार घेतला। या अवतारात गणपती सिंहावर आरूढ होते। त्यांचे नेहमीचे वाहन उंदीर नसून सिंह होते। त्यांचे शरीर विशाल होते आणि त्यांची सोंड वाकडी होती। वक्रतुंड गणपतीनं मत्सरासुराच्या सैन्याचा नाश करण्यास सुरुवात केली। त्यांनी आपल्या पाशानं अनेक राक्षसांना बांधून टाकले आणि परशुनं काहींचा वध केला। आपली मुलं मारली गेल्याचे पाहून मत्सरासूर स्वतः युद्धासाठी आला। पण जेव्हा त्यानं वक्रतुंडाचे ते भव्य, तेजस्वी आणि उग्र रूप पाहिले तेव्हा त्याची हिंमत गळून पडली। याला समजले की हा साक्षात परमेश्वर आहे। त्याने गणपतीसमोर गुडघे टेकले आणि म्हणाला, हे प्रभू, मला क्षमा करा। माझा अहंकार गळून पडला आहे। मी तुम्हाला शरण आलो आहे। गणपती बाप्पा हे दयाळू आहेत। मत्सरासुरानं माफी मागितल्यामुळे त्यांनी त्याला मारले नाही, तर त्याला अभयदान दिले आणि सांगितले की तू इथून पुढे कोणालाही त्रास देणार नाहीस आणि जिथे माझी भक्ती असेल तिथे तू कधीही जाणार नाहीस। म्हणूनच जेव्हा आपल्या मनात कोणाबद्दल मत्सर निर्माण होतो तेव्हा वक्रतुंडाचे स्मरण करावे। ते आपल्या मनातील वाईट विचार नष्ट करतात। जे लोक वाकड्या मार्गाने जातात, अधर्माने वागतात किंवा ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालीये त्यांना सरळ रेषेत आणून सन्मार्गावर लावणारा देव म्हणजे वक्रतुंड। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या भक्ती विजय चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।